हॅलो, मी पूर्वा. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, आम्ही निघालो आहोत तुळजापूर आणि अक्कलकोटला. सगळ्यात आधी पोहोचलो सोलापूर स्टेशनला. आणि मग काय, मराठीत म्हण आहे ना, आधी पोटोबाग मग विठोबा. तर आधी छान जेवण उरकलं. त्यानंतर आम्ही निघालो तुळजापूरकडे. पण त्याआधी घेतलं एक सुंदर वळण. देवी तुळजाभवानी मातेच्या तिसऱ्या बहिणीचं दर्शन, ते म्हणजे देवी रूपाभवानीचं दर्शन. त्या ठिकाणची शांतता म्हणजे अगदी मनाला स्पर्श करून जाणारी होती. पुढे प्रवासाचा आस्वाद घेत असताना रस्त्यात दिसली झेंडूच्या फुलांची शेती. आणि मग काय, फोटोशूट तर बनतच ना. या दर्शनाला येण्यामागचं खरं कारण म्हणजे माझ्या आईची इच्छा. कसं असतं ना, आपल्या मनुष्याचं देवाबरोबर आपलं प्रत्येकाचं एक वेगळं नातं असतं. जे आपण त्यांना सांगतो ते कदाचितच कोणासमोर बोलत असू, त्यांना अगदी सगळंच माहीत असतं. चला, शेवटी पोहोचलो तुळजापूरला. दर्शन घेतलं. या देवीची कृपा असलेल्या पाषाणाकडून गायडन्स घेतला. खूप शॉपिंग केली. आता निघालो आहोत अक्कलकोटकडे. पुढे काय झालं ते पाहण्यासाठी मला नक्की फॉलो करा. बाय बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.